नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षयवरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मानसशास्त्राचा आपण अतिशय महत्त्वाचा आणि रेअर असा घटक याविषयीच्या आपण महत्त्वाच्या नोट्स पाहायला सुरुवात केलेली आहे, जो की आहे विशेष गरजा असणारी बालके। आता मागच्या व्हिडिओमध्ये आपण विशेष गरजा असणारी बालके याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा पहिला घटक होता, जो की जे विशेष गरजा असणारे बालकांचे प्रकार आहेत, असे 10 प्रकार पाहणार आहोत। त्याच्यामधला काल एक प्रकार आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला, जो की होता दृष्टिदोष। मग आता आपण आजच्या या व्हिडिओमध्ये कर्णबधिर किंवा श्रवण दोष असणारी मुले यांच्याविषयी अतिशय सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत। आता मानसशास्त्राच्या नोट्सची जी काही आपण सिरीज चालू केलेली आहे, त्या सिरीज मधला आजचा हा 10वा व्हिडिओ आहे। 5 व्हिडिओ आपण हे मानसशास्त्राच्या व्याख्या संदर्भात पाहिले, 4 व्हिडिओ हे आपण मानवी शरीरातील विविध ग्रंथी त्याच्या संदर्भात पाहिले, आणि कालच्या व्हिडिओपासून आपण विशेष गरजा असणारी बालके पाहायला सुरुवात केलेली आहे। मग आता हे विशेष गरजा असणारी 10 बालके आहेत। हे 10 बालके आपण 10 व्हिडिओमध्ये कव्हर न करता आपण 5च व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, जे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये आपण दृष्टिदोष हा घटक पाहिला, त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये कर्णबधिर पाहणार आहोत। मग जो काही तिसरा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण मतिमंद मुले व स्वमग्न मुले हे पाहणार आहोत। मग ज्यावेळेस आपला चौथा व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये आपण अस्थिव्यंग किंवा विकलांग मुले, सर्जनशील मुले आणि मेंदूचा पक्षघात असणारे मुले हे चौथ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि 5व्या व्हिडिओमध्ये आपण बाल गुन्हेगारी असणारे मुले व अध्ययन अकार्यक्षम असणारे मुले, आणि त्यानंतर शेवटचा घटक आहे प्रज्ञावान मुले। म्हणजे असे हे विशेष गरजा असणारे बालके हा चॅप्टर आपला व्यवस्थित पद्धतीने संपून जाईल। आपण 10 व्हिडिओमध्ये करणार होतो, पण आता शॉर्टमध्ये आपण 5 व्हिडिओमध्ये करू। असो, आता अवांतर चर्चा न करता आपण विशेष गरजा असणारी बालकेमधील आजचा दुसरा हे आहे ना, विशेष गरजा असणारा बालक कोणता आहे तर कर्णबधिर। आता आपण एका मिनिटामध्ये फ्लॅशबॅक घेऊ, जी की मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होती। आपण विशेष गरजा असणारे बालके चॅप्टर चालू केला, त्याच्यानंतर याची डेफिनेशन पाहिली। काय डेफिनेशन होती? ज्या बालकांमध्ये सामान्य वर्तनापेक्षा एखादे वर्तन आत्यांतिक किंवा आत्यांतिक जास्त आढळून येते, तेव्हा त्या बालकांना अपवादात्मक बालके किंवा विशेष गरजा असणारे बालके म्हणतात। मग याचे वर्गीकरण 3 प्रकारामध्ये केलं तर आपण बौद्धिक, शारीरिक आणि भावनिक। आणि याच्यामध्ये वेगवेगळं होतं। बौद्धिकमध्ये काय होतं? शैक्षणिक क्षमता कमी असणे, मनोदुर्बल असणे, प्रतिभाशाली असणे। शारीरिकमध्ये काय होतं? दृष्टिदोष होतं, अस्थिव्यंग होतं, श्रवण दोष होतं। मग भावनिकमध्ये काय होतं? स्वमग्न असलेली होते, भावनिक संघर्ष असणारी होते, बहुविध व्यंग असणारे होते। मग याच्यामध्ये विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार होते। मग याचे प्रकार 4 होते। 4 कुठले होते विशेष गरजा असणाऱ्या बालकांचे प्रकार? याच्यामध्ये दृष्टिदोष पाहत होतो आपण पहिला, आणि या दृष्टिदोषाचे सुद्धा 3 प्रकार होते। 3 प्रकार कुठले होते? पूर्णतः दृष्टिहीन, पुन्हा दीर्घदृष्टिहीन आणि मंद दृष्टिहीन। हे काही आपण ते पाहिले। त्यानंतर मग दृष्टिदोषांचे लक्षणे कोणते आहेत ते पाहिले। त्यानंतर मग दृष्टिदोष असणाऱ्या मुलांसाठी शिक्षकांनी करावयाच्या उपाययोजना हे सुद्धा पाहिले, व यांच्यासाठी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे ती सुद्धा पाहिली। तर असो, आता आपण कर्णबधिर मुलांबद्दल माहिती पाहायला चालू करू। आता याची व्याख्या काय आहे ते अगोदर समजून घेणं खूप गरजेचं आहे। ज्या मुलांची श्रवणेंद्रिय ऐकण्याची कार्य योग्यरित्या पूर्ण करू शकत नाहीत, अशा व्यक्तींना कर्णबधिर असे म्हणतात। लक्षात घ्या, ज्या मुलांची श्रवणेंद्रिय म्हणजे जे काही आपले कान आहेत, हे सुद्धा एक आपलं इंद्रिय आहे। हे श्रवण इंद्रिय योग्य रीतीने काम करू शकत नाहीत किंवा कार्य करू शकत नाहीत, अशा व्यक्तींना कर्णबधिर असे म्हणतात। मग आता जसं आपण दृष्टी दोषाचे प्रकार होते, तसेच श्रवण दोष किंवा कर्णबधिर। आता एक गोष्ट लक्षात घ्या, परीक्षेमध्ये याचा प्रयोग कसा केला जातो? एक तर तुम्हाला कर्णबधिर म्हणून संबोधलं जाईल तिथं परीक्षेमध्ये, किंवा श्रवण दोष। मग श्रवण दोष आलं म्हणून लगे भांबावून जाऊ नका। सरांनी जर श्रवण दोषाबद्दल काही सांगितलं नाहीत, आपल्याला कर्णबधिरचे प्रकार सांगितले होते, श्रवण दोषाचे प्रकार सांगितले नाहीत। श्रवण दोष आणि कर्णबधिर एकाच एक आहे, एकच नाव आहे, फक्त वेगवेगळ्या अर्थानं म्हणजे वेगवेगळ्या नावानं उच्चारण केलं जातं। आता इथं सुद्धा दिलेलं आहे श्रवण दोष किंवा कर्णबधिरत्वाचे प्रकार। आता
एक नंबरचा प्रकार आहे, जसे दृष्टिदोषाचे 3 प्रकार होते. दृष्टिदोषाचे 3 प्रकार कोणते होते? पूर्णतः दृष्टिहीन, दीर्घ दृष्टिहीन आणि मंद दृष्टिहीन. मग श्रवण दोषाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. हे 3 प्रकार कोणते आहेत? पहिला प्रकार आहे संचलित श्रवण दोष, दुसरा आहे संवेदित श्रवण दोष आणि तिसरा आहे मिश्र श्रवण दोष. मग आता संचलित श्रवण दोष म्हणजे काय, तो आपण एकदम व्यवस्थितपणे पाहून घेऊ. जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही, जास्त काय लोड घ्यायचा नाही, एकदम साध्या सरळ भाषेमध्ये मी तुम्हाला समजून सांगतो. आता पहिला आहे संचलित श्रवण दोष. याच्यामध्ये काय असतं माहिती का, जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनास अडथळा येतो तेव्हा त्या संवेदित श्रवण दोष असे म्हणतात. जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनास अडथळा येतो त्यास संवेदित श्रवण दोष म्हणतात. मागच्या TETला हा प्रश्न आलेला होता. संवेदित श्रवण दोष म्हणजे काय, तर जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनात अडथळा येतो तेव्हा त्यास श्रवण दोष असे म्हणतात. मग याच्यामध्ये आता आहे संवेदित श्रवण दोष. आता जो काही संचलित श्रवण दोष आहे याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का, कानात काही वस्तू घातल्याने, पडसे, सर्दी किंवा जंतूमुळे कानात पाणी व पू झाल्यामुळे श्रवण दोष होतो. आता श्रवण दोष कशामुळे होतो हा महत्त्वाचा घटक आहे. तो कशामुळे होतो, आपण कानामध्ये काही वस्तू घालतो, पुन्हा पडसे झालेला असेल, सर्दी झालेला असेल किंवा जंतूमुळे आपल्या कानामध्ये पाणी जातं, मग कानामध्ये पू भरतो, मग पू झाल्यामुळे सुद्धा श्रवण दोष होतो. आता हा जो काही श्रवण दोष आहे म्हणजे हा काही जो संचलित श्रवण दोष आहे हा वैद्यकीय उपचाराने दूर केला जाऊ शकतो, पण हा जर काही दीर्घ काळापर्यंत राहिल्यास मुलांच्या भाषेवर व शालेय प्रगतीवर परिणाम होऊ शकतो. समजलं? संचलित श्रवण दोष जेव्हा बाह्य कर्ण किंवा मध्य कर्णात ध्वनी लहरींच्या वहनास अडथळा येतो तेव्हा त्यास संचलित श्रवण दोष म्हणतात. मग आता संचलित श्रवण दोष कशामुळे होतो, आपल्याला सर्दी झालेला असेल, पडसे झालेला असेल, कानात काही जंतू वगैरे गेलेले असतील किंवा कानात सतत काही वस्तू घातल्याने हा संचलित श्रवण दोष होतो. पण हा संचलित श्रवण दोष आपण उपचार केल्याने नीट होऊ शकतो, पण जास्त दिवस जर राहिला तर मुलांच्या भाषेवर परिणाम होतो व शालेय प्रगतीवर सुद्धा परिणाम होतो. आता आपण वळू संवेदित श्रवण दोषकडे. आता हा मेंदूच्या श्रवण क्षेत्रात किंवा अंतःकरणात प्रामुख्याने दिसून येतो. संवेदित श्रवण दोष काय आहे, तर हा मेंदूच्या श्रवण क्षेत्रात किंवा अंतःकरणात प्रामुख्याने दिसून येतो. पण आता याच्याबद्दल आपण थोडीशी आणखी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायला गेली तर काय आहे, तर संवेदित श्रवण दोष हा अंतःकर्ण आणि ध्वनी वाहक मज्जातंतू असतो. अंतःकरणाच्या रचनेत किंवा कार्यात बिघाड झाल्यास असल्यास मज्जातंतू किंवा श्रवणास जी मेंदूकडे ध्वनी लहरी पोहोचवतो ती कमजोर असल्यास किंवा तिच्यात बिघाड असल्यास संवेदित श्रवण दोष होतो. तसेच श्रवण केंद्राच्या कार्यक्षमतेवर कमजोरपणाने सुद्धा श्रवण दोष निर्माण होतो. आता जो काही संवेदित श्रवण दोष आहे हा संवेदित श्रवण दोष वैद्यकीय उपचार मिळालेला नाहीये. म्हणजे जो काही ज्या व्यक्तीला संवेदित श्रवण दोष होतो याच्यावर आणखीनही वैद्यकीय उपचार भेटलेला नाहीये. हा श्रवण दोष कायम स्वरूपाचा असू शकतो. विधान महत्वाचं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतोय, लक्षात राहू द्या. हा श्रवण दोष कायम स्वरूपाचा राहू शकतो. कोणता? संवेदित श्रवण दोष. आता संवेदित श्रवण दोष हा जो काय आहे हा दोष असल्यास श्रवण यंत्र कानाला बसविणे अपरिहार्य ठरेल. म्हणजे ज्यांना काही संवेदित श्रवण दोष आहे त्यांना हे श्रवण यंत्र बसवावंच लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये. आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट पाहायला गेली तर गर्भाशयात असताना श्रवण दोष झाला असेल तर कर्णबधीर बालक जन्माला येते. विधान महत्त्वाचं आहे, गर्भाशयात असताना श्रवण दोष झाला असेल तर कर्णबधीर बालक जन्माला येते किंवा नंतर सुद्धा श्रवणह्रास होऊ शकतो. आता मातेला जर अगोदर श्रवण दोष असेल किंवा संवेदित श्रवण दोष असेल आणि ती बाळाला जन्म देणारी असेल तर त्यावेळेस बाळाला सुद्धा
श्रवणदोष होतो. कोणता श्रवणदोष होतो? तर ते बालक कर्णबधीर होते किंवा नंतर सुद्धा त्याचा श्रवणरास होऊ शकतो. आता आपण वळू मिश्र श्रवणदोषाकडे. आता मज्जातंतूतील दोष व कानाच्या रचनेतील दोष एकत्रित झाल्यास हा श्रवणदोष निर्माण होतो. आता हा मिश्र आहे म्हणल्यानंतर काहीतरी मिक्सिंग असणारच. भेळ कशी आपण कांदा, टमाटर, चुरमुरे, चिवडा, मग त्याच्यामध्ये मुरमुरे असतात, शेव असते, आणखीन बरेचसे शेंगदाणे, काही मिसळून भेळ कशी करते, तिखट पाणी, गोड पाणी, मग त्याच्यामध्ये आणखीन वेगवेगळे मसाले टाकून भेळ कशी करतात. तसंच मिश्र श्रवणदोष आहे. त्या मिश्र श्रवणदोष कसा होतो? मज्जातंतूतील दोष व कानाच्या रचनेतील दोष एकत्रित झाल्यास हा श्रवणदोष निर्माण होतो. कसा होतो? कानाच्या रचनेतील दोष व मज्जातंतूतील दोष एकत्र असल्यास मिश्र श्रवणदोष निर्माण होतो. आता याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? सर्वसामान्यपणे बहिरा मुलांचे भाषण इंद्रिय चांगल्या स्थितीत असते हे लक्षात ठेवायला पाहिजे, पण ती इंद्रिय वापरता न आल्यामुळे भाषण शक्तीचा लोप होतो. अशा रीतीने बहिरेपणाच्या अडथळ्यामुळे दोन कठीण समस्या उत्पन्न होतात. कोणत्या? भाषाशक्ती प्राप्त करणे आणि बोललेले भाषा समजण्यासाठी योग्य साधनांचा स्वीकार करणे. हा समस्यांमुळे बहिऱ्या मुलांच्या शिक्षणात अडचणी उद्भवतात. या संदर्भात हे लक्षात ठेवले पाहिजे की भाषण कृती ही नैसर्गिक नाही, तर ती प्राप्त करून घ्यावी लागते. प्राप्त करण्याची पद्धती म्हणजे इतरांनी बोललेल्या भाषणाचे अनुकरण करणे. भाषण ही एक प्राप्त करून घेण्याची शक्ती असल्यामुळे बहिऱ्यांना शिकवण्याचा प्रश्न बिकट होतो. तो बिकट प्रश्न ओष्ठ वाचनाच्या किंवा मुख वाचनाच्या प्रक्रियेमुळे आपल्याला हळूहळू सोडविता येतो. आता याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की बहिऱ्या मुलांसाठी शाळा 1884 मध्ये मुंबईमध्ये माझगाव व 1803 साली कलकत्ता येथे सुरू झाली. हे आपली एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, ते आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू. आपण मिश्र श्रवणदोष पाहतोय. मज्जातंतूतील दोष व कानाच्या रचनेतील दोष एकत्रित झाल्यास हा श्रवणदोष निर्माण होतो. आता हे कसं आहे? मानसशास्त्र आवडीचा विषय आहे. मी बोलायला लागलं की खूप बोलायला लागतो व खूप काही असं सांगावं असं वाटतं, पण आपल्याला टायमाचं लिमिट आहे, त्यामुळं मी शॉर्टकटमध्ये सांगतो आणि परीक्षेला जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच मी सांगण्याचा प्रयत्न करेल. झालं. श्रवणदोष पाहिला आपण किंवा कर्णबधिर होण्याचे प्रकार पाहिले, त्याच्यामध्ये संचलित श्रवणदोष पाहिला, संवेदी श्रवणदोष पाहिला, मिश्र श्रवणदोष पाहिला. आता आपण याच्यामध्ये श्रवणदोषाची लक्षणे पाहू. श्रवणदोषाची महत्त्वाची लक्षणे काय आहेत? बालकाचे सतत कान दुखणे, गडबडीत भरभर बोलणे व न समजणे. आता जसं मी काय गडबडीत भरभर बोलतो ते तुम्हाला समजत नाहीये, मग याच्यामध्ये मला दोष आहे का तो तुम्हाला दोष आहे? श्रवणदोष किंवा कर्णबधिर आहे? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इट्स आय एम किडिंग, डोंट टेक इट सिरियस. श्रवणदोषाची लक्षणे: बालकाचे सतत कान दुखत असते. मग आपले काय जे काय बालक आहे त्याचा जर सतत कान दुखत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष अजिबात करायचं नाहीये. किंवा गडबडीत भरभर बोलणे आणि न समजणे. आता तो गडबडीत भरभर बोलत असेल किंवा त्याने जे काय बोललेलं आहे ते काही समजत नसेल तर तो काय असतं की त्याला जसं ऐकू येतं तो तसं बोलतो, कारण त्याच्या कानामध्ये बिघाड झालेला असतो. म्हणून त्याला आपले उच्चार स्पष्टपणे समजत नसतात. आपण जे काही बोललोय त्याला ते स्पष्टपणे समजलेलं नसतं, मग त्याला ऐकू एक आलेलं असतं, मग तो तसं फर्स्टमध्ये बोलतो. मग हे पाहणं गरजेचं असतं. बालकाचे कान सतत दुखत असतील तर बी अलर्ट. गडबडीत भरभर बोलत असेल आणि न बोललेलं आणि बोललेले समजत नसेल तर बी अलर्ट. भाषेचा विकास मर्यादित असतो, म्हणजे त्या बालकाला बोलता येतच नाहीये, मोजके शब्द बोलतो. काय बोलतो? मोजके शब्द बोलतो. आता ह्या मोजके शब्द कितीही असू शकतात, त्याच्या जेवढे ऐकण्यात आलेले आहेत तेवढेच, पण त्याच्यापेक्षा ते जास्त बोलू शकत नाहीये. का? कारण त्याच्या श्रवणदोषामध्ये बिघाड झालेला आहे. म्हणून आता कसं आहे माहिती आहे का? मला सर्दी झालेली आहे, मला वारंवार सर्दी होते, म्हणजे माझ्या श्रवणदोषामध्ये बिघाड झालेला आहे का? अजिबात नाहीये. इथं काय आहे? सर्दीमुळे श्रवणदोषामध्ये येणारे अडथळे. आता ज्यावेळेस आपल्याला सर्दी वगैरे होते तर आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतोय, कसा बोलतोय हे एकदम ऐकायला थोडंसं किचकट वाटतं, म्हणजे काही शब्द हे आपल्याला समजत नाहीयेत. समोरचा व्यक्ती बोलतोय, आपल्याला थोडंसं गेंगानं, आता आपण सर्दी झाल्यावर कसं गेंगानं आवाज येतो,
पण समोरचा व्यक्ती बोलत आहे ना त्याचे उच्चार स्पष्टपणे आपल्या कानामध्ये जात नाही आहेत. मग ही जी सर्दी आपल्याला सतत वारंवार अगेन अँड अगेन होत असेल तर मग आपल्याला श्रवण दोष होण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी सर्दी जर जास्त दिवस राहत असेल तर बी अलर्ट, डॉक्टरांना दाखवा. आता पुढलं लक्षण आहे सतत कान फुटणे. आता बालकांचे कान सतत फुटत असतात. लहान बालक आहेत, उन्हात खेळून आलं, कान फुटला, कानातून रक्त येले, कानातून पू येले, अशा गोष्टी घडत असतात. मग ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं का? तर अजिबात नाही. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही. महत्त्वाचं लक्षण आहे काय आहे? सतत कान फुटतं, कान फुटते, कान फुटण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. मग याच्यासाठी काय करावं लागतं? मार्गदर्शन व सहकार्याची मदत सतत मागणे गरजेचं असतं. महत्त्वाची लक्षणं आहेत श्रवण दोषाची आपण पाहिली ते कुठले आहेत? बालकाचे सतत कान दुखत असतं, गडबडीत भरभर बोललेले न समजणे, भाषेचा विकास मर्यादित असतो, त्यानंतर सर्दीमुळे श्रवण दोषाचे येणारे अडथळे, मग पुन्हा सतत कान फुटणे, मार्गदर्शन व सहकार्याची मदत सतत मागणे. आता आपण पुढे जाऊ. कर्णबधिरांच्या शाळेचे प्रकार. आता हे खूप महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये कर्णबधिरांच्या शाळेचे प्रकार कसे असतात हे खूप जाणून घेणं गरजेचं आहे आणि परीक्षेमध्ये याच्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो. मागच्या परीक्षेला सुद्धा आलेला आहे. विशेष गरजा असणारी शाळा किंवा विशेष शाळा कोणत्या बालकांसाठी असते, एकात्मिक शाळा कोणत्या बालकांसाठी असते, समावेशक बाळा कशासाठी असते, मग याच्यासाठी कोणता दोष आहे, त्या दोषासाठी कोणती शाळा असते, असे प्रश्न विचारले जातात. आता कर्णबधिरांच्या शाळेचे प्रकार आहेत. याच्यामधला पहिला प्रकार आहे विशेष शाळा. मग या विशेष शाळेवर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो? ही विशेष शाळा श्रवण दोषाच्या किंवा कर्णबधिराचे जे काही प्रकार आहेत या प्रकारातील कोणत्या बालकांसाठी विशेष शाळा घेतली जाते किंवा विशेष शाळेची स्थापना करण्यात आली, असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळं बी केअरफुल, काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक पहा. विशेष शाळा अशा प्रकारची शाळा तीव्र स्वरूपाचे कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी असणे. विशेष शाळा ही कशासाठी असते? ज्याला तीव्र स्वरूपाचं कर्णबधिरत्व किंवा श्रवण दोष आहे त्यांच्यासाठी विशेष शाळा असते. आता एकात्म शाळा कशासाठी असते? तर मध्यम ते तीव्र कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी ही एकात्मिक शाळा असते. मग आता समावेशक शाळा कोणासाठी असते? मागच्या 2021च्या परीक्षेमध्ये पडलेला प्रश्न. समावेशक शाळा ही कोणत्या बालकांसाठी घेतली जाते? इथं प्रकार विचारला नव्हता. जे काही मेन प्रकार आहेत विशेष गरजा असलेल्या बालकांचे त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता. विशेष शाळा अशा प्रकारची शाळा ही तीव्र स्वरूपाचे कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी असते. एकात्मिक शाळा मध्यम ते तीव्र कर्णबधिरत्व असणाऱ्या मुलांसाठी असते. समावेशक शाळा जी मुले सौम्य ते मध्यम कर्णबधिरत्व असतात त्यांच्यासाठी ही शाळा असते. मग आता ह्याच्यामध्ये आणखीन महत्त्वाची गोष्ट आपण काय पाहिलं? कर्णबधिरत्व, त्याचे प्रकार पाहिले, त्याचे लक्षणं पाहिले, त्याच्यासाठी कोणत्या शाळा आहेत ते पाहिल्या. आता आपण महत्त्वाच्या टप्प्याकडे वळू. कर्णबधिरांसाठी अध्ययन अध्यापन पद्धती. कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धती वापरल्या जातात? कुणासाठी? कर्णबधिरांसाठी किंवा श्रवणदोष ज्यांना आहे त्यांच्यासाठी कोणत्या अध्ययन अध्यापन पद्धती वापरल्या जातात ते पाहू. पहिली आहे मौखिक पद्धत. आता या मौखिक पद्धतीमध्ये काय आहे? यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून, लोकांच्या हालचालीवरून अनेक शब्दांचा अर्थ जाणून घेतला जातो. काय आहे मौखिक पद्धतीमध्ये? यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून, लोकांच्या हालचालीवरून अनेक शब्दांचा अर्थ जाणून घेतला जातो. आता आपण ऑब्झर्व करा, समोरचा व्यक्ती वगैरे बोलायला, तो काय बोलायला हे आपण सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. भलेही आपल्याला ते ऐकून न येऊ, त्याच्या हातवाऱ्यावरून, त्याच्या बोलण्याच्या इशाऱ्यावरून, त्याच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेच आहे मौखिक पद्धत. किंवा म्हणजे काय? समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून किंवा लोकांच्या हालचालीवरून अनेक शब्दांचा अर्थ जाणून घेतला जातो. आता ह्याच्यामध्ये आहे कर पल्लवी पद्धत. कर पल्लवी पद्धत. आता पल्लवी काय करणार ते आपल्याला नाही माहिती. ही पद्धतीचं नाव आहे. उगा नाहीतर उगा पल्लवीच्या मागे लागतात कर पल्लवी ही आहे कर पल्लवी पद्धत.
याच्यामध्ये काय आहे, यामध्ये हातांच्या बोटावरून वेगवेगळी अक्षरे दर्शविली जातात. यामध्ये हातांच्या बोटांवरून वेगवेगळी अक्षरे दर्शविली जातात. त्यानंतर आहे क्यूड स्पीच पद्धत. आता ही क्यूड स्पीच पद्धत कसली आहे, हातांच्या बोटांच्या हालचालीवरून शब्दांतील अक्षरे तयार केली जातात. क्यूड स्पीच पद्धतीमध्ये काय आहे, हातांच्या बोटांच्या हालचालीवरून शब्दातील अक्षरे तयार केली जातात. ही क्यूड स्पीच पद्धत आहे ना, सहसा वापरली जाणारी पद्धत आहे. जी काही आपल्या हातांच्या बोटांची आहेत ना, त्याच्या हालचालीवरून शब्दातील अक्षरे तयार केली जातात. त्यानंतर आहे संपर्क पद्धत, संपूर्ण संपर्क पद्धत. त्यानंतर आहे 4 नंबरची संपूर्ण संपर्क पद्धत. या पद्धतीमध्ये वरील तिन्ही पद्धतींचा समावेश केला जातो. पुन्हा 5 नंबरची आहे खुणांची पद्धत. यामध्ये आहे हातवारे करून शिकवले जाते. खुणांच्या पद्धतीमध्ये काय आहे, हातवारे करून शिकवली जाते. आता आहे कर्णबधीर मुलांसाठी शिक्षकांनी करायच्या उपाययोजना. हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. तर काय उपाययोजना आहेत, स्पष्ट आवाज, आपण स्पष्ट आवाजामध्ये बोललं पाहिजे. बैठक व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे. ज्यांना आधीच ऐकू येत नाही त्यांना जर एकदमच मागं बसवलं, हे योग्य असेल का, तर अजिबात नाही आहे, त्यांना पुढंच बसवलं पाहिजे. मग योग्य श्रवण यंत्र, मग आपण जाणून घ्यायला पाहिजे की कुणाला ऐकू येते कुणाला नाही. जर याच्यामध्ये असा काय प्रॉब्लेम असेल त्यांच्यासाठी योग्य ते श्रवण यंत्र दिले पाहिजे. शैक्षणिक साधनांचा उपयोग, अशा बालकांसाठी जास्तीत जास्त शैक्षणिक साधनांचा उपयोग करणं खूप गरजेचं असतं. म्हणून शैक्षणिक साधनांचा उपयोग जास्त करावा. सुलभ भाषा, एकदम शास्त्रशुद्ध भाषा वापरायला जायची नसते, एकदम शास्त्रशुद्ध भाषा वापरायला जायची नाही. बालकांना ज्या भाषेमध्ये समजेल, ज्या भाषेमध्ये गोडी असेल त्या भाषेमध्ये सांगावं लागतं. नाहीतर उगाच रागामध्ये दमदाटी देऊन काही नसतं. गोडीमध्ये एकदम गोड गोड बोलून समजून सांगावं लागतं आणि चांगली भाषा ठेवावी लागते. त्यानंतर आहे आत्मविश्वास वाढवावा. अशा बालकांचा आपण आत्मविश्वास वाढवावा, कारण असे बालकं सुद्धा आपल्या सर्वसमावेशी शाळेमध्ये असतात. मग आपल्या असं जी काही सामान्यांसाठी शाळा आहे, ह्याच्यामध्ये असे काही बालके आले तर त्यांना सुद्धा आपण त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढवायला हवा. कारण ऑलरेडी त्यांच्या कानामध्ये श्रवणयंत्र बसवलेलं असेल, श्रवणयंत्राने त्यांना ऐकू येतं. पण बाकीचे विद्यार्थी हे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. त्याच्या कानामध्ये काय बसवलं, त्याच्या कानामध्ये काय बसवलं, हे बघ बाई तिच्या कानामध्ये काय आहे, असे लेकरं गोंधळ करत असतात. त्यामुळं ते आधीच घाबरून जातं. मग ते घाबरून जातं, त्यांना तिच्यातील घाबरटपणा हा कमी करायला पाहिजे. त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवायला हवा. तरच मग आपण योग्य तो शिक्षक किंवा चांगला शिक्षक, आदर्श शिक्षक म्हणून संबोधले जाऊ. तर हे आहेत विशेष गरजा असणाऱ्या बालकांमधलं अतिशय महत्त्वाचं कर्णबधीर मुले. हे आपण पाहिलेलं आहे. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये मतिमंद मुले आणि स्वमग्न मुले यांच्याविषयी सविस्तर माहिती घेऊ. हे सर्वच्या सर्व एका व्हिडिओमध्ये कव्हर होत नाहीये, म्हणून आपण याचे 5 व्हिडिओ करत आहोत. 5 व्हिडिओमध्ये 10 बालके करत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये दृष्टिदोष पाहिला, आजच्या व्हिडिओमध्ये श्रवणदोष किंवा कर्णबधिरत्व हे पाहिलं. पुढच्या व्हिडिओमध्ये मतिमंद मुले पाहू. आता आपण थोडंसं नोट्सबद्दल बोलू. आपण 2 प्रकारच्या PDF नोट्स लॉन्च केलेल्या आहेत. आपण पार्ट 1 पार्ट 2 लॉन्च केलेला आहे. अगोदर आपण 4 नोट्स लॉन्च केल्या होत्या. त्याच्यामध्ये पहिली होती जुने 3रे ते 8वीचे विज्ञान हे हस्तलिखित होतं, ते टाईप करून आपण देत आहोत. ते आहे 71 रुपये. त्यानंतर आपण जगाचा भूगोल काढला, त्यानंतर आपण नोट्स दिल्या शिवरायांचा इतिहास, त्यानंतर परिसर अभ्यास, त्याच्यामध्ये 3री 4थी 5वी इतिहास भूगोल ह्या नोट्स दिल्या. मग आता आपण नवीन एक नोट्स लॉन्च केलेली आहे. सध्या आपण ज्या काही नवीन नोट्स लॉन्च केलेल्या आहेत त्या आहेत 6वी नवीन प्लस जुने भूगोल, त्यानंतर आहे 7वी नवीन प्लस जुने भूगोल, त्यानंतर आहे 8वी नवीन प्लस जुने इतिहास. ह्या नोट्स आपण लॉन्च केलेल्या आहेत. ज्यांना या नोट्स घ्यायच्या असतील त्यांनी ही प्रोसेस फॉलो करून घ्या, तुम्हाला ह्या नोट्स मिळून जातील. तर ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा व ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन.